रात्री मला होळी झाल्यावर फोन केला. बर आई मला लई खत वाटलंय, मला यायचंय. म्हणलं ये भाऊ उद्या. म्हणा आम्ही उद्या येतोय. पोऱ्या मारला ना मायाला कुणी मारलं? तासगावला साळुंक्यानं. नमस्कार, मी संदीप दराडे बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. बोला पुढारी आलेला आहे घोटी शिळवंडी या गावामध्ये. अकोले तालुक्यातील एक डोंगर दऱ्यात वसलेलं एक आदिवासी दुर्गम हे गाव आहे, ज्याच्यामध्ये मी आलेलो आहे. आमचा हा आदिवासी बहुल समाज जो आहे तो खरं तर काबाड कष्ट करणारा समाज आहे. शेतामध्ये राबणारा, मोलमजुरीला जाणारा, वेळेप्रसंगी तालुका नाही जिल्ह्याच्या बाहेर जाऊन काम करणारा हा एक समाज. एक अशी दुर्दैवी घटना घडली. इथला एक तरुण दत्तात्रय सोमनाथ कवटे हा तरुण वयाच्या 13व्या-14व्या वर्षी सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव या ठिकाणी कामासाठी गेला. काबाड कष्ट करत होता. 15 वर्ष राबत होता. स्वतःच्या परिवाराला त्याला जगवायचं होतं म्हणून तो तिथे काम करत होता. परंतु मार्च महिन्यामध्ये एक दुर्दैवी घटना, एक कॉल यांच्या घरी आला. त्यामध्ये सांगण्यात आलं का तुमच्या भावाने गळफास घेतलाय, त्याचा मृत्यू झालाय. घरातले लोक त्या ठिकाणी धाव घेतली, तिथपर्यंत गेले. तर तिथे गेल्यानंतर एक वेगळं चित्र समोर खऱ्या अर्थाने आलं. त्यांनी फाशी घेतलेली नव्हती, तर त्याला फाशी देण्यात आली होती. त्याच्या शरीरावर धारदार असे वार करण्यात आले होते. त्याचं आयुष्य एक नरबळी म्हणून संपुष्ट करण्यात आलं होतं. त्याचा जीव घेण्यात आला होता आणि तो जीव घेतला होता त्या ठिकाणी असणाऱ्या कुक्कुटपालन जो व्यक्ती करतोय, ज्याचा त्या ठिकाणी ते फार्म होतं, त्याच्या मालकाने. आपल्याला हे सगळं समजून घ्यायचंय. त्या परिवाराला आजपर्यंत न्याय नाही. याच्यामध्ये पोलीस सामील आहेत, त्याच्यामध्ये आरोग्य व्यवस्थेचे लोक सामील आहेत आणि ह्या गोरगरिबांना आजपर्यंत न्याय मिळाला नाही. म्हणून दत्तात्रय कवटे याचा परिवार आणि ग्रामस्थ या ठिकाणी मागील 11 दिवस झाले साखळी उपोषणाला ह्या घोटी गावामध्ये बसलेले. या ठिकाणी तालुक्याचे आमदार किरण लहामटे आणि खासदार भाऊसाहेब वागचौर यांनी भेट दिली. प्रशासनातून आणखी तहसीलदारांनी या ठिकाणी भेट दिलेली नाही. राजूरचे API पण या ठिकाणी येऊन गेले. हे न्याय मागताय. आमचा हा आदिवासी समाज न्याय मागतोय. या लोकांसोबत आपण बोलूया, नक्की त्यांचं काय म्हणणं आहे, कशासाठी उपोषणाला बसले. त्यांचा तरुण 28 वर्षाचा पोरगा मृत्युमुखी पडला, त्याला मारण्यात आलं. का मारलं, कसं मारलं आणि त्यांच्यावर काय वेदनांचा डोंगर आहे हे समजून घेऊया आपण. चला ह्या सगळ्या लोकांसोबत आपण बोलूया. चला. इथे ही सगळी मंडळी उपोषणाला बसली आहे. खरं तर दत्तात्रयचे वडील आहे, आई आहे, ग्रामस्थ आहे. आपल्याला समजून घ्यायचंय, जाणून घ्यायचं हे लोक का बसले. इथे हा फोटो आहे दत्तात्रयचा आणि इथे हा बॅनर लावून हे सगळे लोक बसलेत. मागील 11 दिवस झाले. सगळ्यात सुरुवातीला दत्तात्रयचे जे वडील आहेत इथं सोमनाथ कवटे यांच्यासोबत आपण बोलूया. काय घटना घडली नक्की, का बसले उपोषणाला, काय प्रश्न? पोऱ्या मारला ना मायाला कुणी मारलं? तासगावला साळुंक्यानं. साळुंकेने मारलं. हा किती वर्ष झाले दत्तात्रय तिकडे काम करत होता? 10-11 वर्ष झाले काम करत होता तो. 11 वर्ष झाले. 11 वर्ष. नाही पण सगळं खुशाल होतं का? हो तुम्हाला तो फोन खुशी यायचे? मग रोजचा फोन त्या दिवशी ज्या दिवशी घटना घडायची त्या दिवशी संध्याकाळची फोन होतो फोन तिच्यावर होत. बरं बरं बरं. म्हणजे फोन तुम्हाला केला केला होता, होता. सगळं व्यवस्थित चालू होतं. व्यवस्थित चालू होते. किती मुलं आहे तुम्हाला? 3 3 एक मुलं आहेत. हा मोठा होता का हो सगळ्यात? सगळ्यात मोठा सगळ्यात होता. मोठा. हा. मग तो कष्ट करायला, काम करायला, आता आपला आदिवासी समाज खरं तर मोलमजुरीला बाहेर जातोच, परंतु हा काम करायला एवढा लांब का गेला? लांब म्हणजे आता इथे परिस्थितीच काही नव्हती त्याच्यामुळं जाणंच भाग आला ना. बरं, आपण बरं. म्हणजे इथं रोजंदारी काय- नाहीये, इथं काम नाही. कामही नाही म्हणजे आपल्याला शेती नाही काही नाही त्याच्यामुळं मग तू गेला भाऊ बाहेर. चला इतका मोठा आता खरं तर दुःखाचा डोंगर कोसळलाय. न्याय मिळतोय का नाही? नाही ना भेटते ते नाही. नाही भेटत. नाही. तासगावला जाऊन आले तुम्ही? हा तासगावला जाऊन पोलीस आलो स्टेशनला तो. जाऊन आले? हा काय म्हणताय ते पोलीस? पोलीस नाही ना केस घेते आमच्यावाली. केस नाही घेत? हम्म. आणखी गुन्हाच दाखल नाही? नाही. बरं मला एक सांगा, आता हे एक वडील म्हणून तुम्हाला सांगणं अवघड आहे, पण मला प्रश्न विचारणं आहे. ज्यावेळी त्याचा तुम्ही म्हणताय खून झाला, त्याला मारण्यात आलं आणि त्यावेळी तुमचा दुसरा मुलगा तिथं गेला बॉडी आणण्यासाठी, ती सगळी परिस्थिती होती. काय परिस्थिती होती त्याची, त्या दत्तात्रयची? तिथे आता आपण गेलो नव्हतो तो पोरगा गेलता ना. नाही शरीरावर काय शरीर वार वार होते, काय होते. परिस्थिती होती? असे चाकूचे वार होते. चाकूची वार हा होते. बरं, चाकूची वार करण्यात आली. हा. बरं आता मला पुढचा प्रसंग सांगा. बॉडी ताब्यात देताना काय काय झालं तिथे? बॉडी त्या पोरा गेली इकडून तर त्यांच्या हातात समोर बॉडी आपले दवाखान्यापासून बॉडी देण्यात आली त्यांच्या. बरं. दुसरा काय मग आता मी नाही, नव्हतो आता गेलो. मला तुम्ही इथं आल्यानंतर सांगितलं का तुम्ही जायच्या अगोदरच पोस्टमॉर्टमही झालं होतं, हा. सगळंच झालं सगळं होतं झालं होतं. का? परिवाराची सही असल्याशिवाय PM करता येत नाही, पंचनामा करता येत नाही.
त्याला त्या फासावरनं उतरवता येत नाही. जो त्यांनी तुमचं म्हणणं आहे त्याला त्या मालकाने त्या सचिन साळुंकेनी फाशी दिली होती याला म्हणजे हो. वार करून. मग तुमच्या अनुपस्थितीत कसं काय ते सगळं झालं? ते इथं बॉडी आणले आम्ही पहिली तेव्हा ते माहीत झालं ना. हां, तिकडं तिकडं माहीतच नाही बरं. आपल्याला. ठीक आहे, इथं चला जेव्हा आपण बॉडी उतरवली तेव्हा माहीत झालं नाही. का बुवा त्याला हे हे सगळं सगळं लागलेलं आहे. लागेल हे असे मारलेलं आहे. मारलेले हे. नाही तर तुमच्या डोक्यात होतं फाशी हे घेतली. फाशी घेतली म्हणजे म्हणलं कायला गेले हे हां, फाशी काही नाही कारण कारण नाही. नाही ना. कारण पोर नाही लेकरू नाही म्हणजे मग विशेष नाही ना फाशी. बरोबर. चला आपण आहे ना, त्यांची आई खरं तर आता ते आईला प्रश्न विचारणं माझ्यासाठीच अत्यंत अवघड आहे, जड आहे. तरी पण मी विचारतो त्यांच्या डोळ्यात अश्रू चालू आहे. ती माय रडते खरं तर. एक हंबरडा कुठली आई फोडणारच आहे. आपण ते त्यांच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न करू थोडक्यात. मावशी आता हे बघा, मुलगा तर गेलाय, तुमचा आधार गेलाय, तरुण पोरगा गेलाय 28 वर्षाचा. खोट्या नाट्या पद्धतीने सगळ्या गोष्टी रंगवल्या गेल्या. तुम्ही 11 दिवस झाले खरं तर तुमच्या पोटात अन्नाचा कण नसेल असं तुम्ही रडताय. काय आहे परिस्थिती? काय वाटतं? पोरगा गेलाय तरुण. रात्री मला होळी झाल्यावर फोन केला. बरं. आई मला लई खत वाटले मला यायची. म्हणलं ये भाऊ उद्या म्हणा आम्ही उद्या येतोय. आपल्या मंगलचं लग्न करायचे मी आलो. आता पक्षी भरायचेत म्हणतो. म्हणतो पहाटेला मी आलो. आदल्या दिवशी फोन आला होता? हा रात्री. तसं काय दुखत नव्हतं काय नव्हतं. पण मग धाकटाले चाकणला येत होता नाही का. तर त्याला सकाळचं 7 वाजता फोन आला. तर त्याला फोन आला तर म्हणा दत्ता सिरियस आहे. तुला लगेच सागर निघायला लागेल. तर तो म्हणतो हा मी येतो. तर तो अर्ध्या रस्त्यावर गेला त्याला डबल फोन आला. का दत्तानं फाशी घेतली तर ह्यो बोलला. मी येतपर्यंत फाशी उतरू नका नाही का. फाशी घ्यायला आता तुमच्याबरोबर आदल्या दिवशी बोलला होता. काही हां. त्रास नव्हता फाशी. नाही त्रास नाही. फक्त एवढा थोडा कणून बोलला होता. पण मग आई आजारी असताना तो काही सांगत नव्हता ना मला. आता न्याय मिळाला पाहिजे का नाही? काय चाललंय इथं? न्याय तर भेटलाच पाहिजे. नाही भेटलं तर मी जीव देईन. इथं डोकं आपटून. बघा, या आईची काय परिस्थिती आहे? तिचं म्हणणं आहे माझ्या मुलाला न्याय नाही मिळाला. जे गुन्हेगार आहे त्यांना शिक्षा नाही झाली तर मी इथं डोकं आपटून जीव देईल. आमच्या आदिवासी बांधवांवर जर आजच्या जमान्यात जिथे आपण म्हणतोय देश महासत्ता होत चाललाय, प्रगती होत चालली, तिथं आमच्या आदिवासी बांधवांना 3-3, 4-4 महिने त्या तरुणाचा खून करण्यात आला, त्याला मारण्यात आलं, त्याला फासावर लटकवण्यात आलं. इतक्या निर्घृणपणे खरं तर एक नरबळी अशी घटना तिथं घडली. आणि यापूर्वी तिथं काही घटना घडल्या माझ्या कानावर आहे. या माईच्या डोळ्यामध्ये अश्रू, याचा तरी विचार प्रशासनाने खरं तर केला पाहिजे. इतकी वाईट वेळ आमच्या आदिवासी बांधवांवर येत असेल तर याच्यापेक्षा खरं तर या देशाला खरं तर लाजिरवाणी दुसरी कुठली बाब नाही. इथे काही ग्रामस्थ आहे त्यांच्यावर आपण बोलूया. ही सगळी परिस्थिती घडली. 11 दिवस तुम्ही इथं बसताय, वेगवेगळे लोक येत आहे, आमदार येत आहे, खासदार येत आहे, सगळे येत आहे. हो. काय होते? काय उत्तर मिळत आहे तुम्हाला? उत्तर अजून तर काय आम्हाला म्हणजे म्हणू असे काही उत्तर भेटले नाही. आणि त्यांचा म्हणून आम्ही आमचा प्रयत्न आम्ही चालूच करणार आहे. आम्ही आज मंगळवार मंत्रालयात गेलतो. तिथे आम्ही सूचना केली. नाही, आता माझं एक म्हणणं आहे का आता तुम्ही डायरेक्ट आरोप करताय. आता इथं नाव लिहिलंय तुम्ही सध्या की सचिन सुरेश साळुंके या गुन्हेगारास कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्याच्यासोबत तासगाव पोलीस स्टेशनचे पी.आय. रामनाथ वाघ, चौकशी अधिकारी तावरे, हेड कॉन्स्टेबल तासगाव यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. याची CID गुप्तचर मार्फत याची फास्ट ट्रॅकवर चौकशी झाली पाहिजे आणि गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे. आणि तुमचा संशय आहे की हा नरबळी आहे, याला मारण्यात आलंय जातीयवादाच्या भावनेने किंवा इतर काय गोष्टी असतील त्याने. हे सगळं का वाटतं तुम्हाला? हे त्यांनी त्याला राबवून घेतला. 25,000 पक्ष्यांचा काम करीत होतो. बरं, 25,000 पक्षी होते. हो. आणि त्याला विश्वासात घेतला आणि त्याला सांगितलं का बहिणीच्या लग्नाला मी एकखट्टी पैसे देतो. पैसे देतो. बरं. ते पैसे मागायला काही झाला असेल तो का मागत होता का नाही मागितला असेल. आणि त्याला आदल्या दिवशी घरी यायचा होता. एक दिवस त्याला थांबवला म्हणून नाही दत्तात्रय उद्या जा. उद्या होळीचा दिवस आहे. मग म्हणतो मग परवा जा. असं 2 दिवस त्यांनी थांबून धरला. मग तो दुसऱ्या दिवशी होळीच्या दिवशी निघणार होता पहाटेला. तर ते हे 14 मार्चला 13 मार्चला पहाटेच ही घटना झाली. 14 मार्चला आम्हाला कळला. त्याच्या भावाला कळला.
तर का बा तो म्हणत सिरियस आहे सागर तू येऊन जा. बरं. तर सागरला फोन केला, सागर नाही गेला बा, चला बा भावा येणार होता आणि मी जातो मग घेऊन येतो आजारी आहे. अर्ध्या रस्त्यावर गेला तर तिथं नंतर त्याला फोन आला तर म्हणत तुझ्या भावाना गळफास घेतले. तर तू बोलला का गळफास मी आल्याशिवाय उतरू नका, काय घेणार आहे. रात्री आम्ही बोललो, चांगला फोन 10 वाजे व्यवस्थित होता. मग असं झाल्यानंतर सचिन साळुंके त्यांच्या इकडे राहत होता ना, तर त्याने ही आमचं कठोर कठोर त्याला शिक्षा व्हावी, त्याने आत्महत्या ते जरूर त्यानेच केलेले असे आमचे गरमच तसे. आत्महत्या केलेली नाहीये ते. हा हा आत्महत्या नाही केली असं तुमचं म्हणणं आहे. हम्म. तर विषय बघा असा आहे, यांच्या सांगण्यावरनं काही गोष्टी सरळ सरळ क्लिअर होत आहे की हे दत्तात्रयचा जो भाऊ आहे सचिन, नाही काय नाव आहे त्याचं? सागर. दत्तात्रयचा जो भाऊ आहे सागर, तो तिथे तासगावला जाईपर्यंत फोन आल्यानंतर, म्हणजे सचिन साळुंके जो आहे त्याचा फोन येईपर्यंत, तिथं जाईपर्यंत त्याला गळफासावरनं उतरून त्याचं PM करून त्याचा पंचनामा करून आणि त्याला ॲम्ब्युलन्समध्ये टाकून ठेवलं होतं. अशा पद्धतीची ही स्टोरी क्रिएट केली आणि 14 मार्चला घटना घडली. 14 मार्च नंतर आजपर्यंत, आज 15 जुलै आहे, आजपर्यंत 4 महिन्यामध्ये अनेकदा हे तासगावला गेले पोलीस स्टेशनला, न्याय मागताय, वनवन फिरताय. खरं तर परिस्थिती नाही जाण्याची. आदिवासी बांधवांना पैसे नाही, काय नाही, गाड्या नाही, घोड्या नाही, काही नसताना हे लोक इतक्या दूर जात आहे, न्याय मागताय का आता आमचा तरुण पोरगा गेलाय आणि त्याला मारण्यात आलंय, त्याचा खून करण्यात आलाय, अशा पद्धतीची ते अपेक्षा ठेवताय. काय वाटतं शेवटचं सांगा मला, तुमची काय अपेक्षा आहे? अपेक्षा एवढीच आहे की गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे आणि जे प्रशासकीय अधिकारी त्यांनी जी हे म्हणजे ज्यांनी ज्याला ज्याच्या कुटुंबातला मुलगा गेलाय त्या कुटुंबातल्या लोकांना न्याय द्यावा आणि त्यांच्यावर पण कठोर कारवाई व्हावा. त्या अधिकाऱ्यांनी हलगर्जीपणा केलाय की त्याची बॉडी तात्काळ रवाना करणं किंवा ते पोस्टमार्टम असं आहे का संशयास्पद आहे ते पोस्टमार्टम पण सगळ्या गोष्टी सगळ्यात संशयास्पद आहे. आणि त्याने रातोरात्री त्याने ॲम्ब्युलन्स पण बदलली, सर्व गोष्टी त्याने म्हणजे थोडं प्लॅनिंग नुसार त्याने हा कार्यक्रम केलेला आहे आणि हे प्रकरण त्याने तिकडे दाबल्यासारखं असं वाटतंय आम्हाला. आणि 100% याला पोलीस स्टेशनचा तिथल्या तासगावच्या हात आहे, 100% हात आहे. हा याच्यावर त्यांनी पूर्णपणे दाबलेले पैसे देऊन का होईना त्यांनी प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही तो प्रकरण दाबून देणार नाही. आमच्या आदिवासी संघटना तोपर्यंत बसणार आहे इथे, नाही का? तोपर्यंत आम्ही जोपर्यंत न्याय भेटेल तोपर्यंत सकाळी उपोषण नाही, त्यानंतर आमचा पवित्रा थोडा वेगळा राहणार आहे, अंबरनाथ उपोषण राहणार आहे किंवा आम्ही आई बाप किंवा आमचे ग्रामस्थ डायरेक्ट आंदोलन म्हणजे जलसमाधी घेण्यास तयार आहे. या पद्धतीने हे सगळे लोक बोलतात. इथं काही एक बाबा बसले मध्ये, त्यांच्यावर आपण एक शब्दभर शेवटचं बोलूया फक्त. आता तुम्ही 11 दिवस झाले साखळी उपोषणाला, 11 दिवस झाले, ही काय प्रकार चालू झाले आता हे दिवसेंदिवस? म्हणजे आज तुम्हाला कधी आठवतं की असे कधी घडत होतं का पूर्वी? नाही, कधी कधी घडलं नाही. नाही, हा आता हे नवीन विषय चालू झाले, नाही. कुणाला मारणं, नाही कुणाला- नाही नाही ऐकायला मला. मी पण मुंबईला पोलीस म्हणूनच होतो. नाही असं पोलीसमध्ये नाही. होते? हा पोलीसमध्ये. हा. मी आता 15 वर्ष झाली मी गावीच आहे. गावी. माझे पोरं मुंबईला आहेत. पण ह्या अशा घटना घडताय, हे बिचारे आईबाप रडताय, काय हे? आणि आता न्याय मिळत काय नाही. आता मला पहिलंच माहीत पडलेलं माहित ते शरीराचं ऑपरेशन बी झालेलं आहे, डोळ्याचे बी ऑपरेशन झालेलं आहे बरोबर. आणि तोंडात दात नेलेले आहे. हा, हा, हा. नाही, चुकीची घटना आहे हा. ना. दादा काय म्हणणं आहे तुझं? तू पण बसला इथे. काय नाही, न्याय मिळावा. हा. हे जो परिवार बसला याच्यासाठी की जो मुलगा आहे दत्तात्रय कवठे याची हत्या केलेली हे पूर्ण संशयास्पद आम्हाला दिसतंय भाऊ. कारण जेव्हा त्यांनी सांगितलं त्याच्यानंतर घरी आणलं, त्यांनी जर फाशी घेतली असती तर त्याने हातावरती वार करून किंवा मानेवरती वार करून घेतलेच नसते. किंवा त्याला तसं काही प्रॉब्लेम नव्हते फाशी हा, घेण्यासाठी. घेण्यासारखं नव्हतंच. कारण आदल्या दिवशी बोलला तो, चांगला बोलला, घरच्यांबरोबर बोलला, सागर बरोबर बोलला, सगळ्यांशी बोलला. त्याला करायचं असतं तर मग त्यांनी तसं दाखवलं पण असतं किंवा गपचूप केलं असतं. पण तसं काही वाटत नाही, तसं काही नव्हतं पण. मला कारण आता तो एक घरी पण शेवटचं- निघालता तो. एक शेवटचं सांगतो मला. आज 11 दिवस झाले, हो, पाहिजे तशी दखल घेतली गेली नाही, नाही, भेटी गाठी घेणं इथपर्यंत ठीक आहे, परंतु आहे. दखल नाही. दखल नाही, काय पुढे कारवाईच पवित्रा नाही झालेली असेल, काही. काय होईल, तुम्ही काय करणार? आता 11 दिवस झाले, तुम्ही असं तर महिना 4 महिने बसू शकत नाही. हम्म. काय विचार असेल पुढचा? पुढचं थोडं आम्ही याच्यापेक्षा कठोर प्रयत्न करू आणि न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार पण नाही. हलणार नाही. हा. नक्कीच. हे बघा, या लोकांची सगळ्यांची भूमिका अशी आहे का जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उपोषणाची जागा, या साखळी उपोषणाची जागा सोडणार नाही. काही आमचे बांधव म्हणताय की आम्ही वेळेप्रसंगी आमरण उपोषणाला बसू, म्हणजे अन्न त्याग पाणी त्याग इथं करून टाकू. काही जण म्हणताय आम्ही जलसमाधी घेण्याचे प्रयत्न करू. म्हणजे एक
तीव्र भावना आहेत, अत्यंत तीव्र भावना आहे. खरं तर अशा घटना घडायला नको आहे आजच्या परिस्थितीमध्ये, परंतु ही घटना अत्यंत दुर्दैवी घडली आणि जो गुन्हेगार आहे यांचं म्हणणं आहे सचिन साळुंखे नावाचा जो व्यक्ती आहे ज्याचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय आणि त्याच्याकडे दत्तात्रय मागचे 15 वर्ष झाले काम करत होता आणि 2-4-5 वर्षांचा पगार त्याच्याकडे जमा होता आणि ते पैसे दत्तात्रयला त्याच्या बहिणीच्या लग्नासाठी हवे होते. तो सातत्याने मागत होता आणि त्या विचारातनं किंवा त्या रागातनं ते पैसे द्यावे लागतील ह्या विचारातनं खरं तर त्याचा खून करण्यात आला. त्याच्या शरीरावर प्रचंड वार करण्यात आले, त्याला फासावर चढण्यात आलं आणि अशा पद्धतीने त्याला मारून टाकलं, त्याचा जीव संपवण्यात आला आणि त्यानंतर ह्या लोकांच्या ताब्यामध्ये त्याची बॉडी देऊन टाकली. अशी दुर्दैवी घटना खरं तर घडलेली आहे. म्हणून सचिन साळुंखे असेल किंवा त्याला सामील झालेले त्या पोलीस स्टेशनचे पी-आय असतील, आरोग्याचे कोणी अधिकारी असतील, याची खरं तर CID मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि गुन्हेगारांना कठोरात कठोर, लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे, अशी ह्या सगळ्या घोटी शिळवंडी या गावातील आमच्या ह्या ग्रामस्थांची, त्याच्या दत्तात्रयाच्या आई-वडिलांची आणि ग्रामस्थांची खरं तर मागणी आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.